आणि आमचे दादा वहिनी आहेत ना, त्यांनी हा गोंधळ ठेवला आहे। आज म्हणजे ना नवसाला पाहुणा आणि हाकेला धावणं काय असतं ते आज आम्ही अनुभवलंय। आम्ही खंडोबाला हाक मारली आणि आमच्या हाकेला तो जागला आणि त्याला तो नवस केला, त्या नवसाला तो पावला आहे। किती रुपये दिवस आहे तुम्हाला? आणि इकडे वेगळाच गोंधळ चालू आहे का? येलकोट येलकोट सदानंदाचा। सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज, आज ब्लॉग बनवायचं विशेष कारण असं की आज आमच्या कुलदैवत श्री खंडोबा मंदिरात आहे पहिला गोंधळ, म्हणजे जागरण गोंधळ प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला तर झालेलं, पण आज ऑफिशियली असं पहिला गोंधळ आहे। आणि आमचे दादा वहिनी आहेत ना, त्यांनी हा गोंधळ ठेवला आहे। तर येस, त्यांची काहीतरी इच्छा असेल आणि ती पूर्ण झाली असेल म्हणून त्यांनी हा गोंधळ ठेवला आहे। आणि आज खऱ्या रीतीने आपण बोलतो ना, हे पावलाय देव माझा मल्हारी, तर येस, त्यांना पावलाय देव मल्हारी। तर आता आपण मंदिरात जाऊया, आधी आरती होईल आणि मग त्याच्यानंतर गोंधळ आहे। तर दरवेळी तर आरती मी तुम्हाला दाखवतेच, बघूया आज मला दाखवायला भेटते तर मी तुम्हाला आरती दाखवेल, नाहीतर मग स्किप होईल। ओके, आता मी मंदिरात जाते, मग आपण तिकडे भेटूया, चला। तर ही बघा, सगळेजण मंदिराचे ते जमलेत बिकॉज आता आरती आहे। महाराज माझे देवाची माझे रायाची शोभे सोन्याची नागरी। तर आज आहे महाआरती आणि गोंधळ, त्याच्यामुळे असं देवाची सुंदर अशी तयारी केलेली आहे, देवाची खूप छान असं सजावट केले। आणि येस, आमच्या दादा वहिनीने आज गोंधळ ठेवलाय। वहिनी, गोंधळाचं रिझन तर नाही विचारणार, तर तुला म्हणजे काय कसं वाटते? खूप छान वाटते, म्हणजे आज म्हणजे ना नवसाला पाहुणा आणि हाकेला धावणं काय असतं ते आज आम्ही अनुभवलंय आणि त्याचसाठी आम्ही हा गोंधळाचं नियोजन केलं होतं। आणि खरोखर जे आमचे कुलदैवत जे खंडोबा आहेत, हे खंडोबाने आम्ही खंडोबाला हाक मारली आणि आमच्या हाकेला तो जागला आणि त्याला जो नवस केला, त्या नवसाला तो पावला आहे आणि त्या खुशीमध्ये आम्ही हा गोंधळ ठेवलेला तो आमच्या हाकेला धावला। म्हणजे आपल्या जे गाण्यात आहे ना, माझे हाकेला धावलाय नवसाला पावलाय खंडोबा मल्हारी, ते आज एकदम खरं ठरले। आणि ते वहिनीच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत त्याच्याने सगळं समजते। आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल, आपण आरती बघू। गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुख करता दुःख हरता
आता जस्ट आरती झालेली आहे. जेवण घेतल्याशिवाय जाऊ नका, कोणी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि महाप्रसाद घेऊन झाल्यावर सर्वांनी इकडे यायचं आहे. आपण आता मंदिरानंतर पहिला गोंधळ आहे तो आपण पुन्हा एकदा सर्वांनी अनुभवूया. आता सर्वजण दर्शनासाठी लागले. आता माझं तर दर्शन झालेलं आहे, बघू शकता. आता मी बाहेर जाऊया. चलो. इथे काय चालू आहे? हळदी कुंकू. चला. ए प्रसाद. अगं दे. अरे 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 चिटिंग आहे. दे प्रसाद. आमच्या 2 पोरी भरायला लागले प्रसाद. रुद्र आणि कृतिका, सॉरी कृतिका. आणि इकडे छकुला बघ, छकुला बघ. आता वहिनीने आमच्या देवाला नैवेद्य दाखवायला लागलाय. काय आहे? आता देवाला तर नैवेद्य दाखवलेला आहे, पण आता आम्ही घेतो जेवून. आता चाललो जेवायला. आणि बाहेर केवढी जण जेवायला बसलेत ते मी तुम्हाला दाखवते. इथे सर्वजण आता जेवायला बसलेत. सो गाईज, आजचं जे जेवण आहे ना ते पूर्णपणे आमच्या घरातल्या मंगला पाटील परिवाराच्या महिला आहेत ना त्यांनीच बनवले. म्हणजे आमच्या महिला आहेत ना, ज्या दिसायला एवढ्या ब्युटिफुल आहेत ना, त्याच्या कामामध्ये पण खूप हेल्पफुल आहेत. आणि अजून काहीतरी दाखवते थांबा. आम्ही आहे ना भांडी घासायला एक लेडी बोलवली होती, पण ती लेडी आलीच नाही. तर बघा भांडी घासणारे बघा आमचे केवढे VIP आहेत. भांडी घास. हे आता काय ऍक्टिंग, खरे घासलेत तुम्ही? घासलेत बिचाऱ्या. भांडी घासणारी आलीच नाही रे. किती रुपये दिवस आहे तुम्हाला? तुम्हाला पैसे नको ना? ए येलकड येलकड. चला आता मी पण जेवून घेते. माझी डाल वाढ. चला मला कोणीतरी वाढा. बरं बघा आमची जेवण वाढायला लागली. बाईने डाल बघा एकदाच घेतले. चले एवढं नको देऊ, थोडं थोडं दे. मी काय एवढं जेवते का? थोडीशी एवढं वाढले रे, जरा माझ्या लक्ष नव्हतं ते केवढं वाढलं. सिद्धू आमचा नव्हता ऍक्च्युली मध्ये वाढायला, जशी व्हिडिओ दिसली तसा आला. ए एवढं नको, एवढं नको, थोडंच द्या. मला घुमूंगी. जरा दुसरे कोणाला जेवण वाढायला सांगितलं तर एवढं जेवण वाढवून दिले. जसं का मी तर कायच बोले, एवढं जेवण होणार आहे का माझ्याशी? चला आता जेवण घेते मी. जेवायला बडबड कमी करा, नाही तर ते गोंधळ चालू होईल. फक्त यांचा इकडेच गोंधळ खूप चालू आहे आणि जेवतच नाही. बाकी सगळ्यांचं जेवण होत आले बघा. मी आता सुरुवात केली. तर माझं आता जेवण झालेलं आहे. आता मी मंदिराच इकडे जाते आणि तिथे काय करायला लागले ते बघते. चला. इथे तर गोंधळ मांडायला सुद्धा घेतलेलं आहे. आता ऑलमोस्ट मांडून झालेलं आहे. आता थोड्याच वेळाने गोंधळ चालू होणार आहे. आणि लास्ट टाइम जे गोंधळी बोलवले होते ना तेच आहेत या इयरला. म्हणजे आत्ता पण, म्हणजे लास्ट टाइम जे प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला आलेले ना, म्हणजे जागरण गोंधळ होतं तेव्हा, ते जे आहेत तेच आता गोंधळ करण्यासाठी आलेले आहेत. आता गोंधळ तिथे मांडलेला आहे. आता सगळेजण वेट करतात की कधी सुरू होईल, कारण लास्ट टाइम जो गोंधळ झालेला हा एक नंबर. आता एक्साइटमेंट तर सगळ्यांची जामच वाढले. तर आता पण बघूया कसा होते गोंधळ. आता दादा आणि बहिणी जे आहेत ते आमचे टाक आहेत ते घेऊन येतात इथे मांडण्यासाठी. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. काहीच इथे बघा गोंधळ चालू आहे आणि आमच्या बाबूचं बघा वेगळाच गोंधळ. गाडी घेऊन वाव. सरस्वती दश देवी देवी महादेवी अंत गरी
सर्वैकं सकल सिद्धि गौरे चक्रपाणे जनार्दने वासुदेवाय नमः स्वाहा वामनाय ज्ञानपती मोरया आनंदीचा उदय उदय भैरवाचे चांग भले दोन अहंकारा सदानंदाचा येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय दुर्गा भवानी माते की जय आई गाव देवी माते की जय जोडी असती बरोबर बरोबर आहे. आणि जर कधी गल्ली बोळात गेला गल्ली बोला जोडी तुला माहिती का? मला माहिती ना भाऊ. कसली जोडी असती? तुला नाही माहिती? नाही माहिती म्हणून तुला विचारलं. आता सांगू का उद्या सांग? नाही हे माणसं उठून गेली का मग सांग. बरं जाऊन सांग लगेच सांग आणि आपल्याला जायला टाइम होईल. हा आहे का नाही? बरोबर आहे. दादा अरे गल्ली बोला जोडी असती ना कसली? उंदीर गोशीची. उंदीर घुशी. तुला चांगलं उंदीर घुशी माहिती? हा मग अरे तुला नाही माहिती? हा. दादाला चांगलं माहितीये. दादाला हुशार. दादाला हुशार. दादाला हुशार.
त्यांनी डोक्यावर नव्हतं घेतलं, त्यांना बोलले हेल्मेट घाला, हेल्मेट फिक्स पदार्थ. भावी लागायचे मागायला सांगितलंय. अगं भरदारवारी फिरून बरडी लागलाय नेताईला. अंबाबाईने त्या राजाला जोगवा कसा मागायला लागला? मी अंबाबाईने राजाला लावलं जोगवा मागायला. अंबाबाईने राजाला लावलं जोगवा मागायला. अंबाबाईने राजाला लावलं जोगवा मागायला. दादा पाया पडायचं टाकून चिमटा काढायला लागलाय. दिस इज नॉट फेअर. गोंधळ मांडलाय, सर्वांनी थोडस देवासमोर नाचायचंय. अरे गोंधळ मांडला, अमाबाईचा गोंधळ मांडला म्हणलं त्या खंडोबाचा. खंडोबाचा सर्वांनी इथं आनंदाने नाचायचंय, आनंदाने नाचायचंय.
आता आरती होणार आहे, सो चला. देवाचं वध उतरलं का? उतरलं भैरवनाथाचं वध उतरलं का? नवनाथांचं वध उतरलं का? भावदेवाचं वध उतरलं का? दुर्गाने देवीचं वध उतरलं का? वणीच्या या 5 सुहासिनी इथे बसवल्यात आणि त्यांच्या तर ओटी भरून झालेली आहे आणि आता त्यांना नाव घ्यायला सांगितलंय. सो अभी देखते. ते बघा एकमेकींना कसे, पहिला तू घे, पहिला तू घे, आठवून घे. चल आता दिवस मच्छी मटण खाता येणार ना? अभी सही पकडायचं. जेजुरीचा खंडेराया, तुळजापूरची भवानी, योगेश्वरांचं नाव घेते. गोंधळाच्या दिवशी काय होत? शिव छत्रपती आहेत, स्वराज्याचा हिरा. राजा शिव छत्रपती आहेत, स्वराज्याचा हिरा. सूरज नावाचं नाव घेऊन उखाणा करते पुरा. गोंधळ तर आता संपलेला आहे आणि इकडे वेगळाच गोंधळ चालू आहे. का दाखवू का? काय चाललंय? यांना दोरा बांधायचा आहे. दोरा बांधायला यो गोंधळ घातलाय. देवारे दोरा बांधायला एवढा गोंधळ. तशी मी पण होतो लाईनी, पण जरा बाजूला झालं. आम्ही दोघी नव्हतो. आम्हाला दुसरंच काहीतरी सांगितलं म्हणून. नाही त्या पण पहिल्या असत्या. अरे यार काय चाललंय दोरा बांधण्यासाठी.
चल चल ते हितेंचं लवकर लगीन करायचं आहे ना म्हणून काय नुसतं गोंगाट भरलाय. गाईज ओमनी बघा ते गोंधळाचे जे ऊस होते ते कसे पळवून न्यायला लावलेत. हे काय हे काय. तर गाईज आता गोंधळ वगैरे सर्व झालेला आहे. आता आपण वहिनीला विचारूया तिला कसं वाटते. तिने जे बोललेलं होतं गोंधळ तर पूर्ण झालेलं आहे. तर वहिनी तुला कसं वाटतं? खूप छान वाटते मला. म्हणजे देवाने मला खुश केलेलं. म्हणजे एक वेळ अशी होती की देवाने मला खुश केलं मला देवाला खुश करायचं होतं म्हणून गोंधळाच्या रूपात आम्ही आमच्या खंडेरायाला खुश केलेलं आहे. आणि खूप छान वाटते. म्हणजे भावना माझ्या आधीच आरतीच्या वेळेला व्यक्त झाल्यात. आता नाही होणार कारण खंडेरायाची किमया फार वेगळी आहे. म्हणजे ज्याने अनुभव घेतला तोच जाणू शकतो. आणि गोंधळाच्या रूपाने आज खंडेराय आमच्या गावात म्हणजे आमच्यात येऊन बसले आणि आमच्यासोबत खेळले. असा खूप एक छान आगळावेगळा आनंद आम्हाला वाटतोय. आणि फक्त मी नाही माझ्या समस्त मंगळ्या पाटील परिवाराने हा आनंद घेतलेला आहे. आणि हा गोंधळ म्हणजे म्हणतात ना की धार्मिक गोष्टी आहेत पण त्यासोबत धार्मिक गोष्टीचा अनुभव तर घेतलाच पण त्यासोबत ह्या गोंधळाला एक खूप आगळ्या पद्धतीने माझ्या मंगळ्या पाटील परिवाराने एन्जॉय केलेला आहे. तर भगवंताचे मी पुन्हा एकदा आभार मानते की त्याने मला म्हणजे माझ्या तो हाकेला धावला आणि नवसाला पावलेला आहे. जो मी नवस बोललेला होता तो नवस माझा पूर्ण झालेला आहे. आणि माझा मंगळा पाटील परिवार माझ्या ह्या संकटकाळी माझ्या सोबत राहिला. आज दिवसभरात खूप धावलेली आहेत लोक माझ्यासाठी. इव्हन आता रात्रीचे 12:30 वाजता झालेले आहेत तरी सुद्धा ते माझ्यासोबत अजूनही आहेत आणि अजून मला कामात मदत करते. ही बघा सगळी जण बाहेरच आहेत. बाय बाय. येलकोट येलकोट सदानंदाचा. येस. आणि हे बघा बाबा आणि पप्पा इथे बसले त्यांना सुद्धा बाय बाय. आणि येस गाईज जर तुम्हाला माझा आजचा हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही काय करायचं आहे कॉमेंट्समध्ये सांगायचं आणि कॉमेंट्समध्ये जय मल्हार लिहायचं आहे. आणि येस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.